आफ्टर रिटायरमेंट म्हटलं की बीपी आणि शुगर या औषधं सुरू होतात, सोबतच काही पोटाच्याही तक्रारी आपल्याला सुरू होऊन जातात. 65 वर्षाचे यशवंत काका आंध्र प्रदेशामधून आपल्याकडे आलेले होते. खूप वर्षापासून त्यांना बीपी आणि शुगर ह्या समस्या सुरू होत्या, त्यासोबतच काही पोटाच्याही तक्रारी त्यामध्ये त्यांना सुरू झालेल्या होत्या. वारंवार ताप येणे, भूक न लागणे आणि शरीरामध्ये कॉन्स्टिपेशन आणि प्रचंड प्रमाणामध्ये अशक्तपणा ह्या जाणवू लागल्या होत्या त्यांना. काही त्यांच्या करत्या धरत्या लोकांनी हायर सेंटरला त्यांना दवाखान्यामध्ये नेला. दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर त्यांना असं समजले की लिव्हर व्यवस्थित काम करत नाही आहे आणि त्यासोबतच किडनीवरती तणाव हा वाढत चाललेला आहे. डॉक्टरांच्या काही ठराविक त्यामध्ये तपासणीमध्ये असे निदर्शनामध्ये आलेले होते. अशा परिस्थितीमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून आम्हाला सोनटक्के आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे फोन आला आणि त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टर साहेब, अशा परिस्थितीमध्ये काही आपल्याला आयुर्वेदिक उपचार त्यावरती अशा ठोस बिमारीवरती करता येईल का? रुग्णाला काही दिवस डॉक्टर सोनटक्के आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे दाखल करून घेतलं आणि त्यांना आश्वासने दिली. त्यावर ते काही औषधोपचार सुरू केले, पथ्यक्रम चालू केला आणि त्यांची दिनचर्या बदलली आणि सोबत दवाखान्यामध्ये भरती केल्याच्या नंतर आयुर्वेदिक पद्धतीने काही आम्ही विशेष औषधोपचार आम्ही त्यांच्यावरती सुरू केले. हळूहळू त्यांची प्रकृती सुधारणा त्यांच्यामध्ये होत गेली आणि ते आज सामान्य जीवन हे जगत आहे. कधी कधी जर समजा आपण योग्य वेळी योग्य औषधोपचार शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला फायदा येऊ शकतो. आता पूर्वीसारखं हे आयुर्वेद राहिलेलं नाही आहे. शास्त्रोक्त पद्धतीने उपचार घ्या, नक्कीच चांगला फायदा येऊ शकतो आपल्याला.